यावलमध्ये स्वच्छता अभियान फक्त कागदावरच. प्रभाग क्रमांक 3 मध्ये घाणीचे साम्राज्य. नगरपालिकेसमोर उपोषणाचा इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट शहर उपाध्यक्ष आरिफ खान आक्रमक. यावल प्रतिनिधी. येथील नगरपरिषदेच्या वतीने राबवले जाणारे स्वच्छता अभियान केवळ कागदावरच उरले असून प्रत्यक्षात शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 3 मधील आठवडे बाजार कॉम्प्लेक्स परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट शहर उपाध्यक्ष आरिफ खान यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट घटनास्थळी स्वच्छता मुकादम व ठेकेदाराची झाडाझडती घेतली. नेमकी परिस्थिती काय? प्रभाग क्रमांक 3 मधील आठवडे बाजार कॉम्प्लेक्ससमोर गेल्या अनेक दिवसांपासून कचरा आणि घाणीचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. आज सकाळी परिसरातील नागरिकांनी या समस्येबाबत आरिफ खान यांच्याकडे धाव घेतली. आरिफ खान यांच्याकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरिफ खान यांनी तात्काळ स्वच्छता मुकादम मोबिन शेख व ठेकेदार माऊली यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावले. साचलेली घाण आणि नागरिकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शहरात स्वच्छता अभियान राबवले जात असल्याचे प्रशासन सांगते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना घाणीत राहावे लागत आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. उपोषणाचा इशारा. या भागाची नियमित साफसफाई करण्यात यावी, अशा कडक सूचना आरिफ खान यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जर येणाऱ्या काळात स्वच्छतेत सुधारणा झाली नाही तर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे उपोषण छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी अमरा मेंबर मोहम्मद खान, शरीफभाई, अझरभाई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.